स्वागत आहे तुमचं. मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे आपली वालाचं बिरडं, आंबट गोड चवीचं, चवीला एकदम अप्रतिम असं लागणारं वालाचं बिरडं आज आपण करत आहोत. वालाचं बिरडं करण्यासाठी आपण घेतले ओलं खोबरं, त्याच्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या, तसंच 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कांदा घेतला. हे वाटण आपण कच्चंच वाटण करून घेणार आहोत, म्हणजे भाजलं वगैरे नाही. आता एका साईडला ठेवली आपण कढई. कढईमध्ये टाकून घेतलं आपण तेल. तेलामध्ये टाकायची आपल्याला मोहरी. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत. हे वाटण छान असं परतून घ्यायचं. तेलावरती परतलं गेलं पाहिजे. त्याला छान असं तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये नंतर मसाले ॲड करणार आहोत. वालाचं बिरडं हे खूप छान लागतं चवीला. आंबट गोड चवीचं आज मी दाखवणार आहे. ही चव तुम्ही एकदा करून बघा. खूप अप्रतिम असे लागती. आता आपला इकडे मसाला देखील परतून होत आहे छानपैकी. याच्यामध्ये टाकलंय आता आपण लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा सांबार मसाला टाकलाय मी. सांबार मसाल्यामुळे या वालाच्या बिरड्याला एकदम छान अशी चव येते. आंबट, गोड, तिखट या सर्व चवी याच्यामध्ये आपल्याला मिळतात. मसाला आता आपला छान असा परतून झालेला आहे. बघू शकताय आता तेल सुटलं आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण वाल. वाल हे मी रात्री भिजू घातले होते आणि त्याचे सालं आपण सगळे काढून घेतले. आता या मसाल्यामध्ये आपण वाल टाकून घेतले आहे. ते छानपैकी असे मिक्स करायचे आहे मसाल्यामध्ये. छानपैकी मिक्स झाले आहेत. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे पाणी. पाणी टाकून घेतले. आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घेणार आहोत. जेवढं पाहिजे असेल तेवढं आपण. थोडंसं अजून पाणी टाकलं आहे मी, म्हणजे शिजून आपलं छान अशी भाजी तयार होईल त्याची. थोडासा इथे मी चिंच भिजत घातली ती त्याचा कोळ देखील टाकला आहे. आता इकडे मी टाकणार आहे थोडासा गुळाचे खडे. 2-3 गुळाचे खडे टाकणार आहे मी. तुम्ही एकदा नक्कीच अशा पद्धतीने वालाचं बिरडं करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. एकदा बनवलं की तुम्ही परत परत बनवाल ही मी गॅरंटीनं सांगते. बघू शकता इकडे आता आपलं वालाचं बिरडं छान असं शिजलं आहे. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. बघू शकताय. अजून थोड्या वेळ आपण याला एक उकळी काढून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपलं वालाचं बिरडं छान असं तयार झालं आहे. आता याला आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघू शकता किती छान कलर आलाय. तुम्ही देखील नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.